ठीक आहे. ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ठीक आहे. त्यासाठी पहिले आपल्याला डिफ्युजन माहित पाहिजे. जर तुम्ही बायोलॉजी शिकले असाल तर बायोलॉजी मध्ये तुम्हाला माहित होतं की काय आपण फ्लुइडचं डिफ्युजन पाहिलं होतं. काय झालं होतं फ्लुइडच्या डिफ्युजन मध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन पासून काय झालं होतं फ्लुइड लो कॉन्सन्ट्रेशन पाशी ट्रॅव्हल झालं. बरोबर आहे. तसंच गॅसचं पण डिफ्युजन होतं. इवन सॉलिड पार्टिकलचं पण डिफ्युजन. ठीक आहे. सॉलिड पार्टिकलचं डिफ्युजन होतं म्हणजे काय होतं पसरणे हाय कॉन्सन्ट्रेशन पासून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जाणे. म्हणजे समजा आपण काय केलं हा समजा चॉक आहे. चॉकनं मी असं लिहिलं तर काय होईल ते चॉकचे कण या एल शेप मध्ये अरेंज होईल. जेव्हा मी चॉकला असं मिटवलं तर काय काही चॉकचे स्मॉल पार्टिकल आपल्या ग्रीन बोर्डच्या खाली चिटकून राहत होते. काय झालं ते चॉक पार्टिकलचं डिफ्युजन झालं. एक प्रकारे काय झालं त्यांचं डिफ्युजन झालं. ठीक आहे. तर मग हे कशाच्या बाबतीत होतं लिक्विड हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. गॅसच्या बाबतीत काय म्हणू आपण हाय प्रेशर टू लो प्रेशर. तुम्हाला माहिती एखाद्या ठिकाणी किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन पासून करून एकदा डेफिनेशन बघू मग बोलू आपण. ठीक आहे. डेफिनेशन आहे बघा मूवमेंट ऑफ गॅस मॉलिक्यूल. ठीक आहे. जर नोबल गॅस असेल तर त्यांचे मॉलिक्यूल नसतात त्यांचे काय असतात ॲटम. तर आपण ॲटम पण म्हणू शकतो. मूवमेंट ऑफ गॅस मॉलिक्यूल किंवा ॲटम जरी म्हटलं कारण नोबल गॅस मध्ये काही मॉलिक्यूल नाही फॉर्म होत. गॅस मॉलिक्यूल the movement of gas molecule from high pressure ठीक आहे किंवा त्यालाच म्हणू हाय कॉन्सन्ट्रेशन. गॅस मॉलिक्यूलचं काय तिथं जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल. बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण डाल्टन्स लॉ मध्ये बघितलं होतं का P1/P2 = N1/N2. समजा नंबर ऑफ मोल्स वाढले तर काय होतं प्रेशर पण वाढतं. नंबर ऑफ मोल्स वाढले तर नंबर ऑफ काय होतं मोल्स वाढले तर प्रेशर पण वाढतं. मग इथं प्रेशर वाढलं काय कॉन्सन्ट्रेशन वाढलं. हे जर वाढलं तर हे पण वाढलं. हे जर वाढलं तर हे पण वाढलं. क्लिअर आहे. त्याच्यामुळे काही पण लिहा काही फरक नाही पडत तिथं. ठीक आहे. डाल्टन्स लॉ मागच्याच लेक्चरला आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. मग मूवमेंट ऑफ गॅस मॉलिक्यूल फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर ऑब्लिक concentration is called diffusion. ओके क्लिअर आहे. ठीक आहे. डिफ्युजन कशाला म्हणतात की बाबा एखादा समजून घ्या डब्बा आहे. या डब्यामध्ये काय केले दोन सारखे भाग पाडले. हा भाग आणि हा भाग काय सारखा आहे. ठीक आहे. ह्या एका भागात आपण काय केलं गॅस भरला. ठीक आहे. हा भाग बंद आहे. आता काय केलं मी हा भागाला असं फोडलंय. काय केलं थोडासा ओपनिंग तयार केलं. काय होईल हा गॅस इकडून इकडे हा गॅस राहील इकडच्या दिशेने. म्हणजे काय इकडचा सगळा गॅस इकडे ट्रान्सफर. म्हणजे गॅसचं काय झालं डिफ्युजन झालं. कसं काय झालं बघा इथे जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं इथं गॅस होता इथे होता का नाही इथे काही गॅस नव्हता. मग गॅस काय होईल इकडे जाईल. कधीपर्यंत जाईल जोपर्यंत इकडचा पण गॅसचं कॉन्सन्ट्रेशन किंवा इथल्या पण गॅसचं प्रेशर हे इथल्या गॅसच्या बरोबर होत नाही तोपर्यंत गॅस मॉलिक्यूल इकडे जाते. जेव्हा दोन्ही साईडला कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रेशर सारखं होऊन जाईल तेव्हा ते काय होईल स्टेबल होईल. त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा इथं काय आहे टेम्परेचर आणि हा जो एरिया आहे किंवा हा व्हॉल्यूम आहे हे काय सेम. हे व्हॉल्यूम आणि हे व्हॉल्यूम काय सेम आहे. तर काय करत गॅस कधीपर्यंत जात राहील इकडं गॅस कधीपर्यंत जात राहील जोपर्यंत इकडचं प्रेशर आणि इकडचं प्रेशर इक्वल होते. प्रोव्हाइडेड हा भाग आणि हा भाग काय सारखा आहे. हा भाग जर मोठा झाला आणि हा भाग छोटा झाला तर इकडे प्रेशर कमी होईल. कारण तुम्हाला माहिती हा भाग वाढला तर काय होईल व्हॉल्यूम वाढेल. व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर काय होतं कमी होऊन जातं. व्हॉल्यूम जर वाढलं तर प्रेशर काय होऊन जातं कमी होऊन जातं. ठीक आहे. तर सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की हा भाग आणि हा भाग सारखा आहे.
इथलचा गॅस इकडं तोपर्यंत जाईल जोपर्यंत दोघांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा प्रेशर काय सेम नाही होत. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात डिफ्युजन. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द आहे बघा इफ्युजन. इफ्युजन कशाला म्हणतात इफ्युजन? तुम्हाला काय करायचंय ह्या टॉपिक मध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवायचे. ठीक आहे, प्रॉब्लेम्स येतात त्याच्यात. तर प्रॉब्लेम्स मध्ये कधी कधी डिफ्युजन शब्द येतो, कधी कधी इफ्युजन शब्द येतो. ठीक आहे, तर इफ्युजन आणि डिफ्युजन जवळपास सारखाच आहे. ग्राम्स लॉ दोघांना पण अप्लाय. ठीक आहे, डिफ्युजनला पण ग्राम्स लॉ चालतो, इफ्युजनला पण ग्राम्सचा लॉ चालतो. फक्त इफ्युजन काय आहे की डिफ्युजन थ्रू टाइनी होल. काय होईल म्हणे डिफ्युजन थ्रू टाइनी होल. एकदम बारीक सूक्ष्म किंवा छोट्याशा छिद्रातून काय होणार डिफ्युजन होणार. इथं काय केलं आपण आता इथं एक मोठा होल काढ, त्याच्या जागी काय केलं समजा एक छोटा होल काढ. एकदम छोटासा आहे, मला दिसत बी नसेल कॅमेरामध्ये. ठीक आहे, छोटासा होल काढ. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं मग छोट्याशा होलमधून जर गॅस जात असेल तर त्याला इफ्युजन म्हणतात. ठीक आहे, एक्झाम्पल जर द्यायचं सांगितलं तुम्ही फुगा फुगवतात बघा, लहानपणी फुगा फुगवला असेल, जी गाठ जर बरोबर नाही बांधली तर काय होतं त्या फुग्यातून थोडीशी एअर चालल्या जाते, फुटत नाही तो पण त्याची छोटा होऊन जातो. काय होतं छोटा होतो, काऊन होतो इफ्युजन. एअर काय होतं त्याच्यातून निघून जाते. ठीक आहे, तर आपण आता ग्राम्स लॉ आपल्या ऍक्च्युअल टॉपिक कडे. ग्राम्स लॉ मध्ये आपल्याला काय शिकायचंय रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन आपल्याला काय आहे ग्राम्स लॉ कशाशी डील करतो रेट ऑफ डिफ्युजन. किती पटपट आपला गॅस हाय कॉन्सन्ट्रेशन पासून लो कॉन्सन्ट्रेशन कडे ट्रॅव्हल करतो, यालाच काय म्हटलं जातं ग्राम्स लॉ किंवा ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. ठीक आहे, काय की एखाद्या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलं ना मी इथं काय केलं तर गॅस होता, हा इकडे किती पटकन जाईल हे आपल्याला काढायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, बरेच फॅक्टर असतात की कशामुळे गॅस पटकन डिफ्यूज होतो कशामुळे नाही होत. तर मेन फॅक्टर आहे मोलार मास. ठीक आहे, मोलार मास काय जर एखाद्या गॅसचं मोलार मास जास्त असेल तर तो काय करणार हळूहळू दुसरीकडे ट्रॅव्हल. सिंपल गोष्ट आहे, काय करा एक छोटा दगड आहे, एक चांगला जड दगड आहे, एक हलका दगड आहे. ठीक आहे, आणि तुम्ही त्याला सारखाच फोर्स अप्लाय करून ढकललं, कोणता पटकन पुढे जाईल रे छोटा वाला जाईल, मोठा वाला थोडा हळू जाईल. क्लिअर आहे, का बरं असं होणार कारण जो हलका आहे तो पटकन फिरतो, पटकन मूवमेंट करतो, जो जड आहे तो काय करतो मूवमेंट हळू करतो. त्याच्यामुळे ज्याचा मास जास्त असेल मोलार मास तो काय होईल हळूहळू डिफ्यूज होईल, ज्याचा मोलार मास कमी असेल तो पटकन डिफ्यूज होईल. हलका गॅस पटकन पसरतो, जड गॅस थोडा वेळ घेतो, पसरतो पण थोडा वेळ घेतो. ठीक आहे, तर ग्राम्स लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे की रेट ऑफ डिफ्युजन आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ मोलार मास. काय सांगितलंय ग्रामनं द रेट ऑफ डिफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ मोलार मास. मोलार मासचं जर अंडर रूट घेतलं तर त्याच्याशी काय असतो ने प्रोपोर्शनल. मग तेच आपलं R इज इक्वल टू K बाय M. ठीक आहे, R इज इक्वल टू K बाय अंडर रूट M. ठीक आहे, R स्क्वेअर केलं तर K स्क्वेअर M अपॉन असं जर केलं एखाद्या ठिकाणी R स्क्वेअर इज इक्वल टू K स्क्वेअर अपॉन M असं पण होतं. असं पण होतं एखाद्या तुम्हाला नीट मध्ये प्रश्न येऊ शकतो की विच वन ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द एक्सप्रेशन फॉर ग्राम्स लॉ ऑफ डिफ्युजन. याला काय केलंय स्क्वेअर केलाय, याचा स्क्वेअर झाला, याचा स्क्वेअर झाला, याचा स्क्वेअर रूटचं चिन्ह निघलं, बाकी काही नाही झालं याच्यात, हे दोन्ही सारखीच आहे. ठीक आहे, करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो, तुम्ही असे जर नवीन दिसले तर सोडून देते. ठीक आहे, चला मग समजा आपल्याकडे दोन गॅसेस आहे, पहिल्या गॅसचं रेट ऑफ डिफ्युजन समजा R1 आहे, तर ते कशाला प्रोपोर्शनल राहील रेट ऑफ डिफ्युजन ऑफ मोलार मास. त्या गॅसचं मोलार मास M मानलं तर पहिल्या गॅसचं आपण त्याला काय देऊ, त्याला नोटेशन देऊ 1. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे पुढे काय होईल R1 इज इक्वल टू K अपॉन अंडर रूट M1. क्लियर आहे,
इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी एक गॅस आहे R2. त्याचा पण रेट ऑफ डिफ्युजन कसा येईल 1/√m2, कारण तो दुसरा गॅस आहे म्हणून त्याचंच आपल्याला मोलार मास घ्यायचंय. याच्या वेळेस याचं घेतलं 1चं, दुसऱ्या वेळेस दुसऱ्याचं घेऊ. मग काय होणार R2 इज इक्वल टू K अपॉन √m2, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. दोन गॅस. आता आपल्याला काय करायचं त्यांचा रेशो घ्यायचा. काय करायचा रेशो घ्यायचा. रेशो म्हणजे काय करायचं R1 अपॉन R2 घ्यायचं. R1 अपॉन R2 काय होईल बरं बघ R1 अपॉन K अपॉन √m1 परत K अपॉन √m2. हा m1 खाली वरती जाईल, हा m खाली येईल, K आणि K कटून जाईल. म्हणजे काय R1 अपॉन R2 इज इक्वल टू √m2 अपॉन √m1. याला असं पण लिहू शकतो आपण, मी शिकलेलेच आहात. असं होल घेतलं मस्तपैकी छानसं दोघांना m2. हे लक्षात ठेवा, m2 वर आणि m1 खाली आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असलं तर हे उलट होऊन जातं. लक्षात ठेवा. बघा हा m2 वर गेलाय, हा m खाली आलाय आणि k कटलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात राहू दे. क्लियर आहे. ठीक आहे. खाली एक गोष्ट आणखीन राहिली. इथे काय करा वेन, इथे एक गोष्ट लिहा वेन प्रेशर. ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर अँड एरिया ऑफ डिफ्यूजन इज कॉन्स्टंट. ठीक आहे. इथं लिहा काय लिहिणार वेन प्रेशर टेम्परेचर अँड एरिया ऑफ डिफ्युजन इज कॉन्स्टंट. म्हणजे अर्थ काय की बाबा समजा तुम्ही हा कंटेनर घेतलाय. ठीक आहे. असे दोन कंटेनर घेतले, सारखेच घेतले. ठीक आहे. असं बंद केलं, असं बंद केलं. याच्यात नंबर 1 गॅस घेतला, याच्यात नंबर 2 वाला घेतला. ठीक आहे. तर जर तुमचं प्रेशर चेंज झालं, याच्या आतमध्ये जास्त प्रेशर आणि याच्या आतमध्ये कमी आलं, तर तुमचं काय होणार हा फॉर्म्युला डिस्टर्ब होईल. ठीक आहे. आपण हा फॉर्म्युला कधी व्हॅलिड आहे जेव्हा तुमच्या कंटेनर मधलं प्रेशर टेम्परेचर आणि एरिया ऑफ डिफ्युजन, बघा छोटा होल केला तर हळूहळू गॅस निघेल आणि मोठा केला तर पटकन रेट ऑफ डिफ्युजन होईल. बरोबर आहे नाही. तुम्हाला सरळ कळतं की एखाद्या फुगा म्हणून बारीक हवा पण काढू शकतो, त्याला मोठं उघडतं मोठी पण करू शकतो. म्हणजे पहिले गॅस चेक करताना जर तुम्ही 1 mm चं होल पाडलं तर दुसरा गॅस चेक करताना पण तुम्हाला 1 mm चं होल पाडावं. पहिला गॅस तुम्ही रेट ऑफ डिफ्युजन चेक करताना प्रेशर P असेल तर दुसऱ्या गॅसच्या वेळेस पण काय करणार रेट ऑफ डिफ्युजन तुम्ही P ठेवणार. त्याच्यानंतर टेम्परेचर पण दोघांचं काय ठेवणार सारखंच ठेवणार. तेव्हा हा लॉ व्हॅलिड राहील. नाहीतर याच्यातलं तुम्ही एक पण बदललं तर तुमचं रेट ऑफ डिफ्युजन पण काय होणार चेंज होणार. रेट ऑफ डिफ्युजन काय होणार चेंज होणार. तर तुम्ही समजलं पहिल्या वेळेस जे प्रेशर होतं जे टेम्परेचर होतं जेवढा एरिया होता तेवढाच दुसऱ्याच्या वेळेस तुम्हाला वापरावा लागतो तरच हा करेक्ट आहे, नाहीतर नाही. क्लियर आहे. चालेल. कळालं रेट ऑफ डिफ्युजन काय आहे. तर मग रेट ऑफ डिफ्युजन साठी आपल्याला R1/R2 = √m2/m1. ठीक आहे. चालेल. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आपण नेक्स्ट बघू. कधी कधी काय होतं माहिती का इन टर्म ऑफ तुम्हाला डेन्सिटी पण विचारतात. इन टर्म ऑफ डेन्सिटी विचारतात. ठीक आहे. आपण त्याचं पण बघूया. काय म्हणतो बरं तुम्हाला माहिती असेल की डेन्सिटीचा एक आणखी फॉर्म्युला आहे बघा. डेन्सिटी ऑफ गॅस डेन्सिटी ऑफ गॅस
इज इक्वल टू मोलार मास अपॉन 2. डेन्सिटी ऑफ गॅसचा हा एक फॉर्म्युला आहे. मोलार मास अपॉन 2. डेन्सिटी साठी काय लावू आपण शब्द वापरला डी समजा. तर काय होईल बरं हा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला कसा होईल बरं? काय करायचंय आपल्याला? याला इकडे पाठवून दिलं तर हे काय होईल? मोलार मास m, याला इकडे 2d इज इक्वल टू m. क्लियर आहे की? मग इथं व्हॅल्यू टाका. काय होणार? r1 अपॉन r2 इज इक्वल टू अंडर रूट जसंच्या तसं m2 च्या जागी काय राहणार? 2d2 दुसऱ्या गॅसची डेन्सिटी, त्याच्यानंतर 2d1 पहिल्या गॅसची डेन्सिटी, 2 कटलं काय बनून बरं याचं? मग पुढे चालून जर बघितलं तर r1 अपॉन r2 इज इक्वल टू अंडर रूट d2 अपॉन d1. काही प्रॉब्लेम आहे नाही. आणखीन एक गोष्ट तुम्हाला मागच्या याच्यामध्ये डेन्सिटी कशी काढायची मी शिकवलेलं आहे. मागच्या लेक्चर मध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता? डेन्सिटी काय होता ना, आरएम बीएम काहीतरी होता की नाही? डेन्सिटीचा फॉर्म्युला होता बघा आपला पीएम अपॉन आरटी. डेन्सिटी also given by r pm upon rt. हा होता की नाही लास्ट लेक्चरला आपण शिकलो. नसेल तर दोन नोटबुकचे पानं मागं जा बघा. अशी पण डेन्सिटी काढली, या फॉर्म्युल्यानं पण काढल्या जाते, याने पण काढल्या जाते. जो तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे कधी कधी काय होईल याच्यात बघा, तुम्हाला रेशो दिला असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार. याच्यात पी एम आणि टी ची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही काढणार, कारण आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती 0.0821 एटीएम लिटर पर मोल केल्विन. ठीक आहे की नाही? अशा पद्धतीने करा. आपण प्रॉब्लेम सोडू तेव्हा समजून तुम्हाला या गोष्टी. याच्यावर प्रॉब्लेम झालेले आहे आपले. ठीक आहे चालेल. हे तुमचं काय झालं? डेन्सिटी काढण्याची टेक्निक झाली की बाबा कधी कधी तुम्हाला काय केलं जाईल? गॅसची डेन्सिटी दिलेली असेल तर तुम्हाला सांगू की रेट ऑफ डिफ्युजनचा रेशो काढा. कधी कधी रेट ऑफ डिफ्युजनचा रेशो दिलेला असेल त्यांना म्हणून की डेन्सिटी काढा, काय पण देऊ शकता. कधी कधी म्हणतील मोलार मासच काढा. ठीक आहे, हे सगळे प्रॉब्लेम काय करू आपण बघूया, कसे कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया आणि त्याच्यानुसार आपण ठरवूया. ठीक आहे, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, डबा करा, काहीतरी करा चांगलासा. हा फॉर्म्युला तर मागे केलेला आहे. ठीक आहे, मग आपण प्रॉब्लेम घेऊया. ग्राम्स लॉ. मी प्रॉब्लेम लिहितो. ठीक आहे, आता आपण एक हे बघूया. केस 1 टाका. तुमच्या इथं काय करा, पहिले केस 1 हे नंतर लिहा. केस 1 टाका आणि केस 1 मध्ये आपण काय करणार? केस 1 मध्ये आपण करणार बघा सगळे प्रॉब्लेम प्रेशर, टेम्परेचर and area remains constant. काय करणार आपण आता? जे पण गणित घेऊ म्हणजे सगळ्या आपले जे पण डब्यामधून आपण एक्सपेरिमेंट करू त्या डब्यामधलं काय राहणार? प्रेशर कॉन्स्टंट राहणार, टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आणि एरिया पण कॉन्स्टंट राहणार सगळ्या गॅससाठी. ठीक आहे, तर काय केस 1 आपण असे गणित घेऊ. केस 2 घेऊ. केस 2 मध्ये काय करू? प्रेशर व्हेरिएबल करू, बाकीचे सगळे काय करू? कॉन्स्टंट. ठीक आहे, असे पण आपल्याला गणित सोडवता येतात. प्रेशर काय करायचं? व्हेरिएबल करायचं. टेम्परेचर आणि एरिया कॉन्स्टंट, त्याच्यावर पण फॉर्म्युला काय होतो आपला? बदलून जातो. ठीक आहे, केस 1 येईल, त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम. ठीक आहे, केस 1 मध्ये काय? प्रेशर, टेम्परेचर आणि एरिया. म्हणजे आता इथून पुढे जितके मी गणित घेऊ जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत काय मानून चालायचं? टेम्परेचर, प्रेशर आणि एरिया काय असणार? त्या डिफ्युजन साठी कॉन्स्टंट राहणार. जे छिद्र राहील ना त्याचा एरिया काय राहील? कॉन्स्टंट. तो बदलणार आहे का? नाही. ठीक आहे, एवढं लिहा. मग लिहा फाइंड द रेट ऑफ डिफ्युजन. फाइंड द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ हेलियम अँड CH4 मिथेन अंडर सिमिलर टेम्परेचर, प्रेशर अँड एरिया. नाही लिहिलं तरी मानायचं.
ठीक आहे. एक्झाम मध्ये जर तुम्हाला सांगितलं नाही तरी सुद्धा तुम्हाला हे मानायचंय की काय टेम्परेचर, प्रेशर आणि एरिया कॉन्स्टंटच राहणार. नसन जरी दिलंय अंडर सिमिलर टेम्परेचर, प्रेशर आणि एरिया तरी काय करायचं, मानायचं. ठीक आहे. चालेल. आणि बोर्ड पॅटर्न मध्ये दिलं नसेल तर ॲज्युम म्हणायचं, ॲज्युम आणि मग हे लिहायचं. मग काय तुम्हाला जे उद्योग करायचा तो करायचा. बस काय सांगितलेलं आहे, फाइंड द रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन कोणाचा काढायचा आहे आपल्याला, आर हेलियमचा काढायचा आणि दुसरा कोणता आहे आर CH4 चा काढायचा. आर CH4. बघा याच्यात जो पहिला दिला तो पहिलाच लिहित जा, जो दुसरा दिला तो दुसराच लिहित जा. नाही तर काय माहिती का, तुमचे समजा ऑप्शन असतात बघा, रेशो काढायचा सांगितलं 1:2, 2:2, 2:1, 3:1, 1:3 हे ऑप्शन आहे तुमचे. जर तुम्ही याला खाली, याला वर आणि याला वर आणि याला खाली केलं तर झालंच तुम्ही कळण्याचं. ठीक आहे. ओके. पहिले हेलियम आहे तो वरती कोणाचा मोलार मास आहे ना, CH4 चा. बरोबर आहे की R1/R2 M2/M1 M2 R2 हा काय इथं. त्याच्यानंतर M च्या नंतर काय He हेलियम. ओके. बर मग आता तुम्हाला CH4 चं मोलार मास तर माहितच असेल किती आहे. CH4 12 आणि 4 16. 12 आणि 4 16 कोंडी आलं पाहिजे, काही दाखवायची गरज नाही. आणि हेलियमचं 4 आहे, पाठ करायला सांगितलं होतं. किती √4 जर काढलं तर काही 2 खाली काही नसतं म्हणजे 1 असतं, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 राहील. ठीक आहे. 4 1 4 4 चौक 16 4:1 अंडर रूट काढलं 1 चा स्क्वेअर रूट 1 काय येईल मग RHE/RCH4 काय आलं. ठीक आहे. जर उलटा केला असता तर हे वर गेला असतं, हे खाली गेला असतं, मग नंतर काय आलं असतं 1:2 आलं, 1:2 आलं असतं. मग तुम्ही काय केलं असतं, जय महाराष्ट्र मार्क गेले असते. हे वर लिहिलं असतं, हे खाली लिहिलं असतं, काय झालं असतं, हे वर गेलं असतं, हे खाली आलं असतं, इन्व्हर्टेंडो. मग काय आलं असतं 1:2. मग तुमचं काय झालं असतं, आन्सर चुकलं. आन्सर कोणते हे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, झाला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय, फाइंड द रेशो ऑफ डिफ्युजन ऑफ हेलियम त्याच्यानंतर अँड कॉमा अँड SO2. चलो निकाल. अंडर सेम टेम्परेचर, प्रेशर माहितीच आहे तुम्हाला, सांगितलेलंच आहे मी. ठीक आहे. कसं काढणार आता 3S काढायला काय आहे बघा, पहिले हेलियम, दुसरा काय CH4, हो, तिसरा काय SO2. बर आपल्याला कशाची गरज असते, आपल्याला मोलार मासची गरज असते. मग मोलार मास काढा, मोलार मारो मोलार मास. मोलार मास असतं ना, ठीक आहे. याचं मोलार मास किती आहे 4, याचं किती आहे 16. सल्फरचं 32 आणि याचे 16, 16 दुनी 32 आणि याचे एकट्याचे 32 आणि 32 64. हे काय, ही व्हॅल्यू कशाची आहे, ही व्हॅल्यू तुमची M1 M2 आणि M3 कळलं. ओके. आता तुम्ही काय करणार, M1 M2 M3 आहे. बर वी नो दॅट, काय आपल्याला माहिती, वी नो दॅट काय माहिती आपल्याला, काय रेट ऑफ डिफ्युजन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √m. ओके. मग काय करायचंय, सरळ प्रत्येकाचं काय करायचंय √m घ्यायचंय. प्रत्येकाचं काय करायचंय आपल्याला √m घ्यायचं. मग काय करणार आपण, याचं किती घेतलं √m चं, याचं घेतलं 1/√4. बरोबर. 1 आहे तर 1 जसं आहे तर तसं रेट ऑफ काय करायचं आपल्याला, रेशो काढायचा आहे. फाइंड द रेट ऑफ डिफ्युजन प्रत्येकाचं, तर रेशो काढायचा आहे आपल्याला. फाइंड द रेट ऑफ नाही, फाइंड द रेशो ऑफ, सॉरी पहिल्या याच्यात पण चेंज करा, रेशो ऑफ आहे, रेशो. फाइंड द रेशो ऑफ डिफ्युजन, सॉरी रेट नाही, रेशो करा मागच्या पण रेशो ऑफ डिफ्युजन. बरं रेशो काढायचा. मग काय याचा असा आहे, ठीक आहे. मग याचा पण काय करावं लागेल 1/√16 परत 1/√64
ठीक आहे, आपल्याला असा रेशो काढायचा आहे. टिंग 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 टिंग. काहीच नाही, प्रॉब्लेम नाही. याचा रेशो काढला तर काय 1/2, याचा रेशो काढला तर 1/4, याचा रेशो काढला तर 1/64, राईट. मग काय करायचं, सेम करण्यासाठी मल्टिप्लाय बाय 8. याला जर 8 ने गुणलं तर किती, 4. याला जर 8 ने गुणलं तर 2. याला जर गुणलं तर 1. खतम. हे आलं तुमचं आन्सर. काही नाही केलं, खतम. कळलं? काहीच नाही. बस काय केलंय आपण फक्त बघितलंय रेट ऑफ डिफ्युजन कशाला प्रोपोर्शनल असतो, अंडर रूट ऑफ मोलार मास. यांचे मोलार मास हे, मग याचं काय करायचंय, अंडर रूट मध्ये द्यायचं. यांना कसं लिहिलं 1/(is to), बरोबर आहे. हे लिहिलं अंडर, परत is to अंडर रूट मध्ये म्हणून अंडर रूट. मग काय आलं 1/2 आपण असा जरी दाखवलं 1/2 1/4 1/6. पण परंपरा काय आहे की जो आपण रेशो दाखवतो, मॅथमॅटिक्सची परंपरा काय आहे, जो आपण रेशो दाखवतो तो कशात दाखवतात, होल नंबर. मग यांचा होल नंबर करण्यासाठी आपण काय केलं, यांचा आपण एक लसावी काढला. ठीक आहे, कॉमन संख्या काढली की जेणेकरून काय केलं, गुणून काढलं. सगळ्यांना गुणून काढलं तर काय केलं, मग 8 निघालं. यालाही भाग लागला, 8 ने गुणून काढलं तर हे आपल्याला आन्सर आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रेट ऑफ डिफ्युजन ऑफ अननोन गॅस इज 1.73 टाइम्स स्मॉलर दॅन रेट ऑफ डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन. काय म्हणे, एक अननोन गॅस आहे म्हणे, ठीक आहे, त्याचं रेट ऑफ डिफ्युजन किती म्हणे, ऑक्सिजन पेक्षा 1.73 टाइम्स ने कमी आहे. 1.73 टाइम्स ने काय कमी, स्मॉलर आहे. ठीक आहे. फाइंड द मोलार मास ऑफ अननोन गॅस. अननोन गॅसचा आपल्याला काय करायचंय, मोलार मास काढायचंय. मग आपण पहिले याला बघू. काय सांगितले, रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन कशाने लिहितो आपण, आर. रेट ऑफ डिफ्युजन कशाने लिहितो, आर. काय सांगितले, अननोन गॅस इज 1.73 टाइम्स स्मॉलर दॅन. ऑक्सिजन पेक्षा काय हा स्मॉलर आहे. ऑक्सिजन काय जास्त आहे. ऑक्सिजन जर जास्त आहे तर मग ऑक्सिजनला इथे कितीने स्मॉलर आहे. जो गॅस स्मॉलर असतो त्याला काय करायचं, त्याचा तेवढा पर्सेंट द्यायचा. जो मोठा आहे ना त्याच्या पुढे कधीच असं 7.3 ने लिहायचं. कधी लक्षात ठेवा, हे जे असे शब्दाचे प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला बनवायची वेळ येते ना, तर जो छोटा असतो ना त्याच्या समोरच गुणाकार आहे. कळतंय का, जो छोटा असतो ना त्याच्या समोरच सहसा काय येतो, गुणाकाराचे चिन्ह येतं. गुणाकाराचे चिन्ह किती आहे, रेट ऑफ अननोन गॅस, UN येतो आपल्याला अननोन किंवा यूज बदल कशा. क्लिअर. तर किती पटीनं याचं रेट ऑफ डिफ्युजन याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, 1.73 टाइम. याचं याच्यापेक्षा कितीने कमी आहे, 1.7. मग काय करा, याला इकडे शिफ्ट करा किंवा याला इकडे शिफ्ट करा. कोणाला कुठे शिफ्ट करा, याला इकडे शिफ्ट केलं समजा आपण O2 वर, हे O2 R O2 वर मला वाटलं असतं, याला इथे ठेवलं. ठीक आहे, याला खाली आणलं. R इज इक्वल टू 1.73 अपॉन 1. ठीक आहे, क्लिअर आहे. हे झालं R2 अपॉन RU, 4 U. वी नो दॅट, आपल्याला काय माहिती, वी नो दॅट. आता 1 च्या जागी काय आहे, O2 आहे, आणि U च्या जागी काय आहे, R2 च्या जागी U काय, R2. वी नो दॅट R1 अपॉन R2 इज इक्वल टू अंडर रूट M2 अपॉन M1. टाका व्हॅल्यू. R1 च्या जागी काय, O2 आहे, मग O2 चं काय 1.73. बरोबर आहे का. असं बी लिहू शकता कोणी कोणी, लईच मस्त लिहायचं असं लिहा. हे U, हे R2 अपॉन V, काय व्हॅल्यू याची 1.1. त्याच्यानंतर M2 म्हणजे RU, अननोन गॅस. टू काय, अननोन गॅस. अननोन गॅस तर माहिती का नाही, M2. M1 O2. M1 काय, O2 आहे, बरोबर आहे की.
फॉर्म्युला R1 आहे, R1 च्या जागी काय O2, याला असं वाटतं O, याला काय U, ठीक आहे. O2 चं किती 32. बर, आता सर याचा गुणाकार करत हे काटाकाटी करायची का, हे याचा कसं करायचं, हे सॉल्व करायचं, त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा, कुठं बी मार्जिन मध्ये कुठं बी काही स्टँडर्ड रिझल्ट लिहून ठेवा. 1.73 इज इक्वल 731 ही √3 ची व्हॅल्यू आहे. ट्रिग्नोमेट्री नीट शिकली असेल, सबाटे सरच्या लेक्चर मध्ये लक्ष दिलं असेल तर ट्रिग्नोमेट्री मध्ये, ठीक आहे, साइन कॉस टॅन मध्ये 1.7 √3 ची व्हॅल्यू काय टॅनच्या याच्यामध्ये येते बघा ही, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक व्हॅल्यू आहे बघा 1.414, ही कशाची व्हॅल्यू माहिती का, पाठ ठेवा, कॅल्क्युलेशनला सोपं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे बघा 1/√2, याची व्हॅल्यू किती माहिती का 0.5 आय थिंक 77 √2. आणखी एक व्हॅल्यू आपली √3, ही आहे 0.707, ठीक आहे. प्रॉब्लेम्स मध्ये ही व्हॅल्यू आली की डायरेक्ट ही करायची, जिथं पण गुणाकार, जिथं पण तुम्हाला स्क्वेअर करायची गरज आहे. आता इथे स्क्वेअर करणार आहे बघा, कारण हे तुम्हाला साइन जायचंय ना, साइन बाहेर काढायचं, तुम्ही काय करणार, याचा आणि याचा स्क्वेअर केला, याचा आणि याचा स्क्वेअर करत बसले तर याचा स्क्वेअर, मग तुम्हाला काय करावं लागेल, संधी आपली नेहमीची मेथड चलांदो सर, बरोबर आहे. चला, खरा गुणाकार 3 4 गुण मस्त प्लसचं चिन्ह, परत प्लसचं चिन्ह, हे असले धंदे नाही करायचे, ठीक आहे. हे असले धंदे करत बसले की मग फिजिक्सचे, जर फिजिक्स जो पेपर तुम्ही शेवटी घ्या त्याच्यातले क्वेश्चन राहून हे पाठ, ठीक आहे. काय हे IM इन माय माइंड, इन माय पॉकेट मध्ये, पॉकेट मध्ये ठेवलं ते पॉकेट मध्येच राहतं, डोक्यात नाही, ठीक आहे. IMM, ठीक आहे, IMM R करा, IMM इन माय माइंड, रिझल्ट काय रिझल्ट आहे हे लक्षात ठेवा, क्लिअर आहे. पण ही व्हॅल्यूच्या जागी आपण काय करू, √3 करू, ठीक आहे. पटकन होऊन जातं, √3 केलं तर काय होतं ना, पटकन काम, असं लक्षात ठेवा. फटाफट फटाफट चेंजेस करता आले पाहिजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. ही व्हॅल्यू काय होती मग, √3/1 इज इक्वल टू √mu/32, टेकिंग स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर दोन्ही साइडला आहे, हा. मग हे काय झालं, 3 झालं, हे खाली इज इक्वल टू mu/32. काय झालं, हे 32 इकडे गेलं, हे mu इथं आहे, mu इकडून लिहितो मी, mu हे 32 इकडे गेलं, किती झालं 6 9 6, ठीक आहे. ऑप्शन घ्यायचं मी विसरलो, ऑप्शन किती होते बघा, याचे ऑप्शन होते बघा 56 ग्राम, त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन होतं 86 ग्राम, ग्राम या 9 नाही ग्राम, ग्राम जी 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 जी, त्याच्यानंतर 96 ग्राम, त्याच्यानंतर होतं 106 ग्राम. आन्सर कोणते, क्लिअर, काहीच नाही, सिंपल होतं. बस फक्त ही व्हॅल्यू का कॅल्क्युलेशन सोपं आहे, त्या व्हॅल्यू तिकडच्या लिहून ठेवा, पाठ राहू द्या, कधी मी कसं बी होऊ शकतं, ठीक आहे. चालत, मग आपण पुढे बघूया. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेट ऑफ डिफ्युजन, लिहा, व्हॉट इज मीनिंग ऑफ, what is meaning of rate of diffusion, ठीक है. काय लिहाल, what is meaning of rate of diffusion, बरं जास्तच खराब झाला, what is meaning of rate of diffusion, what is meaning of rate of diffusion, okay. चला, in terms of volume and gas, in term of volume of
बर, काय होईल समजा आपण पहिले काय म्हटलं होतं की रेट ऑफ डिफ्युजन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मोलार मास. आता मला सांगा एक कंटेनर आहे, ठीक आहे, याच्यात हा छिद्र आहे आणि याच्यातून काय होतं गॅस जात या साईडला. मग आपण या गॅसचं व्हॉल्यूम काढू शकतो. काय होईल, किती व्हॉल्यूम किती सेकंदामध्ये बाहेर पडलं ते काय देईल आपल्याला, रेट ऑफ व्हॉल्यूम. बरोबर आहे की नाही, रेट ऑफ व्हॉल्यूम डिफ्यूज. समजा याच्यातून 10 लिटर गॅस बाहेर पडला एका सेकंदात, तर रेट ऑफ डिफ्युजन काय होईल, व्हॉल्यूम किती व्हॉल्यूम निघेल, 10 लिटर पर सेकंड. रेट माहिती तुम्हाला, पर युनिट टाइम मध्ये जी पण गोष्ट घडते त्याला आपण रेट म्हणतो. मग समजा 10 लिटर गॅस या छिद्रातून बाहेर पडतोय एका सेकंद मध्ये, तर रेट ऑफ डिफ्युजन काय झालं मग 10 लिटर पर सेकंड. तसंच इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम जर काउंट करायचं तर कसं की एखादा समजून घ्या काय होतं म्हणजे कधी कधी काय होतं, मोठे मोठे बॉयलर्स असतात बघा, मोठेशी बॉयलर मध्ये काय असतं, खूप साऱ्या प्रमाणामध्ये वाफ असते. ती वाफची काय करतात, टर्बाईन फिरवतात जेणेकरून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. कधी कधी ते लीक होऊन जातात आणि त्याच्यातून एअर काय होते बाहेर पडते. ती एअर बाहेर पडते तर नेमकी किती एअर बाहेर पडते, काय किती व्हॉल्यूमने बाहेर पडतीये की जेणेकरून काय होणार काय नाही. किंवा एखाद्या ठिकाणी काय होतं, बॉयलर मध्ये आतमध्ये प्रेशर खूप जास्त झालं, खूप प्रेशर झालं ते बॉयलर काय होईल, फुटून नाही. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं बघा, सिलेंडर मला जास्त जर एअरचं प्रेशर वाढलं तर सिलेंडर काय होतं, फुटतं. जर या बॉयलर मधले पाण्याची वाफ खूप सारी झाली तर ती फुटून जाईल. मग अशा वेळी जेव्हा आतमध्ये एखाद्या लिमिट पेक्षा जास्त जर वाफ झाली तर इथं प्रेशर रिलीफ वॉल्व लावतात. ते काय करतं, एका ठराविक वेलॉसिटीनं एअरला बाहेर काढतं की जेणेकरून आतलं प्रेशर कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, तर ही बाहेर जाणारी जी जास्त व्हॉल्यूम आहे हे आपल्याला मेजर करता येऊ शकतं रेट ऑफ डिफ्युजन, की बाबा आपल्याकडे आमका गॅस आहे, इतक्या स्पीडनं जातो, तर याला किती स्पीडनं आपल्याला उडावं लागेल, आपण त्याचं काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे, तर इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज अपॉन टाइम टेकन. समजा एखाद्या कंटेनर मधून परत एकदा आणखीन एक अर्थ सांगायचा राहिला, 10 लिटर गॅस 10 सेकंदात निघत असेल तर तो काय झाला त्याचा रेट ऑफ डिफ्युजन. बरोबर आहे. डिफ्युजन काय, हाय कॉन्सन्ट्रेशन पासून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जाणारी गोष्ट. मग 10 सेकंदामध्ये 10 लिटर गॅस जातो तर एका सेकंदामध्ये निघतो तो काय असेल, रेट असेल. तो किती होईल, 1 लिटर पर सेकंड. 1 लिटर पर सेकंड. मग याला काय म्हणू शकतो आपण, R1 रेट ऑफ डिफ्युजन. मग आपण समजा याला काय म्हणू, रेट ऑफ डिफ्युजन R. मग समजा R1 अपॉन R2 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज. समजा पहिला गॅस V1, दुसरा गॅस टाइम टेकन बाय V1 इज T1, त्याच्यानंतर दुसरा V2 अपॉन T2. कळलं? जर नाही कळलं बरं ठीक चला, नाही कळलं, R आहे R. समजा एक गॅस आहे त्याच्यातून किती व्हॉल्यूम बाहेर पडतोय, V1, किती टाइम मधून पडतोय, T1. ठीक आहे, दुसरा गॅस आहे त्याचा रेट आहे R2, त्याचा किती आहे 8, त्याच्यातून किती व्हॉल्यूम बाहेर पडतो, V2, त्याच्यातून किती टाइम मध्ये बाहेर पडतोय तो T2. याचा रेशो घ्यायचा किती, R1 अपॉन R2 इज इक्वल टू V1 अपॉन T1 अपॉन V2 अपॉन T2 इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे काय मागे शिकलो आपण, M2 डिवाइड बाय M1. काय केलं असं याला मध्ये घुसडलं, हे दोघं सारखेच आहे, हे आधीच होतं, त्यांच्यासोबत याचं रिलेशन लावून दिलं. ठीक आहे, बायको सोबत काय नाव असतं, सालाफ्री, हे साले. ठीक, हे दोघांचं आधीच रिलेशन होतं, याचं तयार झालं. कळालं, व्हॉल्यूम किती सेकंदात किती जातं. ठीक, तर आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम्स येईल तेव्हा कधी कधी हे आपल्याला काय कारण रेट नसेल दिलेला, आपल्याला
आपल्याला मागे काय दिलं होतं, रेट दिलेला होता. आता रेट नसून दिलेला, आता काय दिलेलं असं, व्हॉल्यूम. इतका व्हॉल्यूम इतक्या सेकंदात ह्या गॅसचं निघतं, परत दुसऱ्या गॅसचं इतक्या सेकंदात इतकं निघतं. तर हे काढा किंवा हे काढा, किंवा हे दिलेलं असं, यातली एक गोष्ट नाही दिलेली असणार. ठीक आहे, असं तुम्हाला करणं. कळतंय का? प्रॉब्लेम घेतल्यावर तुम्हाला कळलं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. दुसरं लिहा, सेकंड हेडिंग टाकायचं. सेकंड हेडिंग, in term of moles, in term of moles, in term of moles, in terms of moles. तसंच काय होईल, rate of diffusion, number of moles diffused upon time taken. काय झालं की बाबा परत हा डब्बा आहे. पहिले आपण काय विचारलं होतं की याच्यातून किती व्हॉल्यूम गॅस बाहेर निघली. आता काय मोजू, किती मोल्स गॅस बाहेर पडली, किती मोल्स गॅस बाहेर पडली, किती टाइम मध्ये पडली. ते काय झालं, रेटच झाला एक प्रकारचा डिफ्युजन इन टर्म ऑफ मोल्स. इन टर्म ऑफ मोल्स, बरोबर. गॅस बाहेर पडतीये, इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, इथून गॅस इकडे चालली आणि तिला आपण तिचं व्हॉल्यूम न मोजता आपण तिचं काय मोजणार आहे आता, नंबर ऑफ मोल, किती मोल्स गॅस बाहेर पडली, किती टाइम मध्ये. काय झालं, इन टर्म्स ऑफ मोल. कसं झालं गॅस. मग समजा तुमच्याकडे एक गॅस आहे R1, ठीक आहे, तिचे N1 मोल T1 टाइम मध्ये बाहेर पडतात, चालू. दुसरी गॅस आहे R2, तिचे N2 मोल्स T2 टाइम मध्ये बाहेर पडतात. रेशो घेऊया, R1 upon R2 is equal to N1 upon T1, N1 upon T1 is equal to N2 upon T2 is equal to, हे आपलं पहिले M2 upon M1. लक्षात ठेवा, इथं 2 वर आहे, इथे M खाली आहे, नाही तर परत गडबडीमध्ये खालचा वर लिहा, झाला कल्याण. इनवर्सली प्रोपोर्शनलच्या जागी डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं. क्लिअर आहे. तर असं करायचं. ठीक आहे, याच्यात पण काय, नंबर ऑफ मोल दिलेली असेल, टाइम दिलेला असेल, हा टाइम दिला असेल, हा याच्यातलं काहीतरी एक गाईड असेल. तुम्हाला काय करायचं ते शोधायचं, सापडायचं, आन्सर लिहायचं. त्याच्यानंतर थर्ड लिहा, इथं सेकंड होतं, आता इथं थर्ड करा. थर्ड, इन टर्म ऑफ, ठीक आहे, हे जे आहे हे जरा JEE किंवा JEE मेन्सच्या लेवलचे आपण शिकवणार, आपण हलक्या लेवलचे गणित नाही शिकवतो, टॉप लेवलचे पण शिकवतो. इन टर्म ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल, इन टर्म ऑफ काय, डिस्टन्स ट्रॅव्हल. मग काय, रेट काय येणार, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय गॅस अपॉन टाइम टेकन. म्हणजे काय, समजा जो पाईप, हे इकडून एक ओपनिंग आहे, इकडून एक ओपनिंग आहे, इकडून एक गॅस सोडला, इकडून एक गॅस सोडला. मग काय होईल, समजा इकडून सोडला हायड्रोजन, इकडून सोडला ऑक्सिजन. क्लिअर आहे, इकडून हायड्रोजन सोडला, इकडून ऑक्सिजन सोडला. कोणता गॅस किती डिस्टन्स ट्रॅव्हल, हा गॅस इकडे जाईल, हा गॅस इकडे जाईल. कारण तुम्हाला माहिती गॅस काय होता, टोटल डिफ्यूज होता. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आहे की समजा तुमच्याकडं असं एक कंटेनर, हे सारखं सगळं एरिया सारखा, टेम्परेचर सारखं, सगळं सारखं, ठीक आहे. A, T, P are constant. A, P, T are constant. ठीक आहे, ही गोष्ट राहिली तुम्ही सांगायची. A, P घ्यायचं. आता समजा इथं काय केलंय,
10 atm, याच्यात काय 10 atm, याच्यात काय N2 आहे आणि किती याचं प्रेशर 10 atm आणि इथे पण काय इथे पण प्रेशर किती आहे 10 atm आहे, इथे पण प्रेशर 10 atm आहे, इथं काय O2 आहे. कळलं? इथं 10 atm प्रेशर मध्ये नायट्रोजन भरलेला आहे, इथं 10 atm प्रेशर मध्ये O2 भरलेला आहे. दोघांची एरिया काय सारखा आहे, व्हॉल्यूम काय, प्रेशर काय, टेम्परेचर काय सारखं आहे दोघांचं. आता मी काय केलं याच्यात पडलं छेदमान, तर इकडं बी 10 डिग्री टेम्परेचर आहे, इकडं बी 10 डिग्री टेम्परेचर आहे, 10 ऍटमॉस्फिअर प्रेशर इकडं पण आहे, 10 ऍटमॉस्फिअर इकडं पण. सॉरी ते ट्रॅक्टर आलं टँकर पाण्याचं. ठीक आहे, कंटेनर आहे, एका साईडला 10 atm मध्ये नायट्रोजन फिल आहे, दुसऱ्या साईडला 10 atm प्रेशर मध्ये ऑक्सिजन फिल. काय केलं छेद पडला. आता काय केलं छेद पडला, मला सांगा हा गॅस इकडे येईल आणि हा गॅस इकडे जाईल का? हे गॅस जसे आहे तसेच थांबत त्यांच्या जागी, की हा इकडे जाईल आणि हा इकडे येईल? ठीक आहे, काय वाटतं तुम्हाला? आन्सर आहे याच्यातला O2 इकडे येईल आणि याच्यातला N2 तिकडे जाईल. कधीपर्यंत जाईल? जर हे सगळं कॉन्स्टंट असेल तर तोपर्यंत जाईल जोपर्यंत इथे 5 atm प्रेशर N2 चं होत नाही, याचं घटून 5 होत नाही, इकडे काय होईल 5 atm O2 चं होईल, याचं पण किती होऊन जाईल मग 5. म्हणजे गॅसला जिथं पण जागा भेटली तिथं ते काय होतात इक्वली डिफ्यूज. काय होतात इक्वली डिफ्यूज होतात. म्हणजे सगळेच्या सगळे गॅसेस इकडे जाईल, इकडचे इकडे. गॅसेस डिफ्यूज फ्रॉम देअर रिजन टू देअर रिजन, म्हणजे यांच्या रिजन पासून याच्या. इथे बघा इथे O2 चं सुरुवातीला किती प्रेशर होतं 10 atm, सॉरी N2 चं किती प्रेशर होतं 10 atm. ठीक आहे, इथं होतं का काही नाही. आपण काय सांगितलं होतं डिफ्युजन फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो. इथं कॉन्सन्ट्रेशन 0 होतं, मग इकडून काय झालं प्रेशर कमी कमी होत इकडे जायला लागलं. इकडे काय होतं इकडे O2 चं प्रेशर होतं पण इकडे 0 होतं O2 चं, इकडून O2 यायला. कधीपर्यंत आले जोपर्यंत यांचा इक्विलिब्रियम पॉइंट येईल. कळालं का? ठीक आहे, मग हे अशा पद्धतीनं पण काय होत असतं म्हणजे गॅसेस जिथं कुठं असतात तिथं ते इक्वली डिफ्यूज होतात. पण आता बघा इथून आपण H2 पाठवला इकडे जाईल, इकडून O2 पाठवला तो इकडे जाईल, म्हणजे दोघं जण इथपर्यंत या पाईपापर्यंत येण्याचा सगळीकडे इक्वली फैलण्याचा प्रयत्न करा. बरं, फैलण्याचा प्रयत्न करून हा हलका गॅस आहे म्हणून हा जोरात फास्ट ट्रॅव्हल करत इकडच्या दिशेने. कंपॅरेटिव्ह हायड्रोजन, ऑक्सिजन काय लाईट आहे, हे ऑक्सिजन काय हेवी आहे, हा थोडा हळूहळू आहे. जर इकडून जाणारा गॅस हा इथपर्यंत डिस्टन्स टाइम करत असेल टी टाइम मध्ये, तर हा हलका आहे, हा जड आहे, तर हा त्याच्यापेक्षा छोटा डिस्टन्स टाइम करत असेल टी मध्ये. ठीक आहे, याच्यावर प्रॉब्लेम आहे की बाबा टाइम टी मध्ये हा गॅस ह्या जागेपासून इकडे किती ट्रॅव्हल करतो आणि हा गॅस टाइम टी मध्ये इथून इथं किती ट्रॅव्हल. ठीक आहे, असे प्रॉब्लेम्स येईल. सध्या फक्त एवढं जरी माहित असलं तरी खूप झालं. ही गोष्ट लक्षात ठेवा की गॅसेस काय करतात सगळीकडे इक्वली फैलतात. बघा ह्या साईडचं प्रेशर किती होऊन जातं 5 + 5 10, बरोबर नाही? पार्शियल प्रेशर, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर काय, सगळ्या पार्शियल प्रेशरची बेरीज टोटल किती 20, इकडे 10 आणि इकडे 10 20, इकडे 5 5 5 5 20. ठीक आहे, अशा प्रकारे. क्लियर आहे? लक्षात ठेवा गॅसेस सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. मग हे पण काय इक्वली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी इकडं तिकडं फैलती. ठीक आहे, तर मग आपण हे 3 टर्म्स पाहिले इन टर्म्स ऑफ हे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पाहू, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स घेऊ आणि हे लेक्चर कन्क्लूड करू. केस 2 चालू. केस 2